नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण पाहणार आहोत आणि या व्याकरणमध्ये उपघटक जो आहे तो वाक्य प्रकार पाहणार आहोत. उदाहरणार्थ, एकच वाक्य कशा प्रकारे अनेक प्रकारे कसं सांगता येतं हे आपल्याला पाहायचं आहे. उदाहरणार्थ वाक्य आहे, काल खूप पाऊस पडला. हे जे वाक्य आहे ते अनेक प्रकारे सांगता येतं. काल फार पाऊस पडला विधानार्थी वाक्य आहे हे. काल काही कमी पाऊस पडला नाही विधानार्थी वाक्य आहे, पण हे नकारार्थी वाक्य आहे. काल काय कमी पाऊस पडला का हे प्रश्नार्थी वाक्य आहे. काल कमी तर पाऊस पडला नाही ना हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि शेवटचं वाक्य, किती अफाट पाऊस पडला काल, हे उद्गारार्थी वाक्य आहे. अनेक प्रकारे एक वाक्य वापरता येते, यालाच वाक्याचे प्रकार म्हणतात. वाक्याचे जे प्रकार आहेत ते वाक्याचे दोन प्रकार पडतात. एक आशयावरून आणि भावार्थावरून वाक्य प्रकार, आणि दुसरं आहे क्रियापदाच्या रूपावरून. क्रियापदाच्या आशयावरून आणि भावार्थावरून प्रकार, त्यामध्ये पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य. ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. या प्रकारची माहिती उदाहरणासह पाहूया. पहिला प्रकार बघूया आपण, विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, हे विधानार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य, विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, हे विधानार्थी वाक्य आहे. हे फूल सुंदर आहे, विधानार्थी वाक्य. माझी शाळा मला खूप आवडते, विधानार्थी वाक्य. आणि शेवटचं, माझे वडील आज परगावी गेले. या वाक्यामध्ये केवळ विधान आहे, म्हणून या वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी अशा प्रकारचे असू शकतात. हे वाक्य ओळखण्याचं दुसरं एक लक्षण म्हणजे या वाक्यामध्ये एक कर्ता, एक कर्म आणि एक क्रियापद असतं आणि शेवटी पूर्णविराम असतो. वाक्याचा दुसरा प्रकार पाहूया, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आणि हा प्रश्न जो आहे तो कच्या बाराखडीमध्ये का, कोण, कसे, केव्हा असे जे प्रश्न विचारलेले असतात त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, म्हणून याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. दुसरं उदाहरण बघा, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? हा सुद्धा केव्हाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य आहे. पुढलं वाक्य बघा, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, हे सुद्धा प्रश्नार्थी वाक्य आहे. हे फूल सुंदर आहे का? प्रश्नार्थी वाक्य आहे, कारण चिन्ह शेवटी आहे. तुझी शाळा कुठे आहे? प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. वाक्याचा पुढला प्रकार पाहूया, उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो, म्हणजे राग असेल, दुःख असेल, आनंद असेल, आश्चर्य असेल, ही ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त केलेल्या असतात आणि म्हणून या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अबब केवढी उंच इमारत ही, आणि उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते
उद्गारार्थी वाक्य. किती छान आहे हे फूल. उद्गारार्थी वाक्य आहे हे. किती आवडते मला माझी शाळा. हे सुद्धा उद्गारार्थी वाक्य आहे. काय अक्षर आहे त्याचे. उद्गारार्थी वाक्य. शाबास, जिंकलास तू. हे सुद्धा उद्गारार्थी वाक्य आहे. या वाक्यात भावनेचा उद्रेक असतो. अरे रे, शाबास, अबोब, बाप रे, सी, ओ हे शब्द भावनेचा उद्रेक दाखवतात आणि म्हणून यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. वाक्याचा दुसरा प्रकार जो आहे तो क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार हे 4 आहेत. पहिला आहे स्वार्थी वाक्य, दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरं आहे विद्यार्थी वाक्य आणि चौथा आहे संकेतार्थी वाक्य. या वाक्याची उदाहरणासह याची माहिती आपल्याला पाहायची आहे. पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्या स्वार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे स्वार्थी वाक्यामध्ये फक्त आपल्याला काळाचा बोध जर होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणायचं. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली. यामधून आपल्याला भूतकाळामध्ये हे वाक्य गेलेलं आहे म्हणून हा भूतकाळ आपल्याला कळतो, म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. पुढलं वाक्य पहा. खेळाडू मैदानावर सराव करतात हे वर्तमान काळी वाक्य आहे आणि म्हणून या वाक्यातून सुद्धा आपल्याला काळाचा बोध होतो आणि म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. पुढलं वाक्य. मी पहाटे व्यायाम केला. हे भूतकाळी वाक्य आहे आणि मला परीक्षेत पहिला वर्ग मिळेल हे भविष्यकाळ आहे. म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. पुढला प्रकार पाहूया. आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जर आपल्याला आज्ञा कळत असेल, आशीर्वाद कळत असेल, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती खिडकी लावून घे. इथं आज्ञा दिलेली आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल हा आशीर्वाद आहे. देवा मला सद्बुद्धी दे ही प्रार्थना आहे. कृपया मला माझे पुस्तक दे ही विनंती आहे. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा हा उपदेश आहे. इथे पादत्राणे ठेवू नये ही सूचना आहे. म्हणजे आज्ञा असेल, आशीर्वाद असेल, प्रार्थना असेल, विनंती असेल, उपदेश असेल, सूचना असेल, हे जर आपल्याला क्रियापदावरून कळत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. वाक्याचा पुढला प्रकार पाहूया. विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे या वाक्यामध्ये आपलं कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या जर आपल्याला कळत असतील, क्रियापदाच्या रूपावरून कळत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे हे कर्तव्य या वाक्यामधून आपल्याला कळतं. आज बहुतेक पाऊस पडेल माहीत नाही पण शक्यता आहे, पडण्याची शक्यता आहे म्हणून या वाक्याला सुद्धा विद्यार्थी वाक्य म्हणतात. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो म्हणजे त्याची योग्यता दाखवलेली आहे. आणि पुढलं वाक्य आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी ही इच्छा व्यक्त केलेली आहे आणि म्हणून ज्या वाक्याच्या रूपावरून विधी, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. पुढील वाक्याचा प्रकार पाहूया.
संकेतार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे ही जी वाक्य आहेत ती जर तरने असतात. उदाहरणार्थ, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. हवेत गारवा केव्हा आला असता? जर पाऊस पडला असता तर. म्हणजे इथं कंडिशन आहे, अट आहे. जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. गावी कधी येईन? जर सुट्टी मिळाली तर येईन. म्हणजे इथं अट आहे. तू नियमित अभ्यास केलास तर नक्की पास होशील. कधी पास होईल? जर तो नियमित अभ्यास केला तर. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. आणि जर अपघात कशामुळे झाला? तर गाडी वेगात चालवल्यामुळे. आणि म्हणून जर गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. हा संकेत आहे आणि म्हणून या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. आता खालील काही उदाहरणं आहेत, त्या उदाहरणावरून आपल्याला हे वाक्य कुठल्या प्रकारामध्ये मोडतं, आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतं हे बघायचं आहे. गोठ्यातील गाय हंबरते हे जे वाक्य आहे हे वाक्य विधानार्थी आहे. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये हे विधानार्थी वाक्य आहे आणि नकारार्थी आहे. किती सुंदर देखावा हा हे उद्गारवाचक वाक्य आहे. या वर्षी खूप पाऊस पडला हे विधानार्थी वाक्य आहे. तुझा आवडता विषय कोणता हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. पुढला खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते बघा. प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा म्हणजे इथं आज्ञा केलेली आहे. सरिताने अधिक मेहनत घेतली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. जर तर हे संकेतार्थी आहे. विद्यार्थी कवायत करत आहेत हे स्वार्थी वाक्य आहे. करत आहेत म्हणजे काळाचा बोध होतो इथे. विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंधळ करू नका सूचना आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. आणि क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल हे भविष्यकाळ आहे म्हणजे काळाचा बोध होतो. म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. अशा पद्धतीने आज आपण वाक्याचे प्रकार आशयावरून आणि भावार्थावरून प्रकार आणि दुसरा प्रकार जो पाहिला आहे तो क्रियापदाच्या रूपावरून, अशा पद्धतीने आपण वाक्य प्रकार आज आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.